भाजप आणि शिवसेनेची मुंबई महापालिकेसाठी स्वतंत्र पहिली बैठक होते। बैठक होणाऱ्या चर्चेचा तपशील बाहेर आलेला आहे। मुंबई महापालिकेसाठी भाजप जवळपास 160 जागांवर लढणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। शिवसेनेला जवळपास 70 ते 80 जागा देण्यास तयार असल्याची ही माहिती सूत्रांकडून मिळते। भाजपच्या कोट्यातून आरपीआयसाठी 2 ते 3 जागा देण्यात येतील। माजी नगरसेवकांच्या जागांबाबत देखील आज निर्णय होणार असल्याचं कळतंय। मुस्लिम बहुल क्षेत्रात शिंदेंच्या शिवसेनेकडे तगडा उमेदवार असल्यास त्या देखील जागांवर चर्चा होणार आहे। पालिकेसाठी महायुतीच्या प्रचाराची रणनीतीवर देखील बैठकीत चर्चा होणार आहे। विश्वसनीय सूत्रांनी झी 24 तासला ही माहिती दिलेली आहे। 2 वाजता ही महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, यावेळी आपण जर पाहिलं तर 2 वाजता भाजप आणि शिवसेनेची मुंबई महापालिकेसाठी स्वतंत्र पहिली बैठक होणार आहे आणि बैठक होणाऱ्या चर्चेचा तपशील बाहेर आलेला आहे। नेमकं काय? निश्चितच मुंबई महापालिकेच्या जागा वाटपा संदर्भामध्ये आज भाजपची आणि शिवसेनेची पहिली बैठक पार पडते। भाजपच्या दादरमधल्या पक्ष कार्यालयात होणाऱ्या या बैठकीमध्ये मुख्यत्वे एकूण जागा वाटपाचं जे काही सूत्र असेल किंवा एकंदर सरासरी किती जागा भाजप आणि शिवसेना लढवणार या संदर्भात एक प्राथमिक चर्चा होणार। पहिली फेरी चर्चेची आज या ठिकाणी पार पडते असं कळतंय। जी माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून समजली त्यानुसार 160 जागांवरती भाजप लढणार असल्याचा इरादा किंवा भाजपकडनं 160 जागांची तयारी। खरं तर सकाळची अपडेट ही 150 जागांची होती, परंतु भाजपनं 160 जागांवर आपली तयारी असल्याचं एकंदर भाजपनं या ठिकाणी स्पष्ट केल्याचं कळतं आणि त्याच अनुसरून आज दुपारी होणाऱ्या बैठकीमध्ये भूमिका मांडली जाणार आहे हे देखील स्पष्ट होते। दुसऱ्या बाजूला जर आपण पाहायला गेलं तर भाजप शिवसेनेला मात्र 70 ते 80 साधारणपणे 60 ते 70 जागांची एक तयारी भाजपकडनं केली जाते। 60 ते 70 जागा शिवसेनेला या निवडणुकीमध्ये भाजपकडनं दिल्या जातील। त्यासोबतच आरपीआय हा जो दुसरा घटक पक्ष भाजपसोबत गेल्या अनेक वर्षांपासून आहे त्या आरपीआयला सुद्धा 2 ते 5 जागा साधारणपणे देण्याचा विचार भाजपकडनं केला जातोय। यातला एक आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाजप शिवसेना आरपीआय यांची या ठिकाणी युती होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र या सगळ्या बैठकीपासून घडामोडीपासून आणि युतीपासून दूर ठेवलं गेले। त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार पक्ष मुंबईत स्वतंत्र लढणार हे देखील आता जवळपास स्पष्ट झाले। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावर सातत्याने शिंदे गटाकडनं दावा केला जातो तो म्हणजे माजी नगरसेवक ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणच्या जागा देखील त्याच पक्षाला मिळतील। परंतु या दाव्यावर सुद्धा आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याचं कळतंय। एक शेवटचा महत्त्वाचा मुद्दा, ज्या ठिकाणी मुस्लिम बहुल वॉर्ड आहेत प्रभाग आहेत त्या ठिकाणी सुद्धा उमेदवार कशा पद्धतीने दिले जावेत, कारण एक साधारणपणे माहिती अशी समोर आली की शिवसेनेच्या उमेदवारांना काही प्रमाणात मुस्लिम बहुल वॉर्डांमध्ये भागांमध्ये मतदान मिळू शकतं। त्यांच्या संदर्भात सकारात्मक काहीसे प्रतिसाद आणि सर्वे येत आहेत। त्यामुळे या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती 160 जागा भाजप लढवेल आणि 70 जागांच्या आसपास शिवसेनेला जागा देण्याच्या संदर्भातली चर्चा होणार असल्याचं कळतंय। त्यामुळे अंतिमतः 2 वाजताच्या बैठकीत नेमकं काय घडतंय पाहणं महत्त्वाचं असणार। अगदी ओम, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आपण पाहतोय मुंबई महापालिकेसाठी भाजप जवळपास 160 जागांवर लढणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय, तर शिवसेनेला जवळपास 70 ते 80 जागा देण्यास तयार असल्याचंही कळतं आहे।